श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा विषय काय आहे तर घर. प्रत्येकाचं एक स्वप्न आपलं स्वतःचं घर असावं जिथे आपल्या संसाराचा सुखद गंध दरवळत राहावा. पण अनेकदा प्रयत्न करूनही काही अडथळे येतात. मग अशा वेळी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाकडे साकड घालावं? तर उत्तर एकच आहे, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज हे त्रिकाळज्ञ, सर्वशक्तिमान आणि करुणेचा महासागर आहेत. त्यांच्या सेवेत श्रद्धेने मनोभावे केलं तर कोणीही कितीही मोठं कार्य असो ते निश्चित पूर्ण होणारच. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की स्वतःचं घर व्हावं यासाठी स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी. असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यातला कोणताही उपाय तुम्ही एखादा उपाय जरी तुम्हाला होत नसेल किंवा एखादा उपाय तुम्हाला होत असेल, जो होत असेल तो उपाय तुम्ही केला तरी चालेल. तर पहिला आहे की स्वामींचे गुरुवार म्हणजे गुरुवारी उपवास करायचा आणि स्वामींचे नामस्मरण करायचं. तर त्या दिवशी काय करायचं तर प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीपुढे बसावं आणि एक लहानसा दीप लावावा आणि जय जय स्वामी समर्थ हा जप कमीत कमी 108 वेळा जप करावा. हा आहे पहिला उपाय. हा ज्यांना जमत असेल त्यांनी केला तरी चालेल आणि स्वतःचं घर व्हावं ही भावना मनात ठेवून आपल्या परमेश्वराची प्रार्थना करायची. तर दुसरा उपाय आहे, शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही एकदा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या पादुका मंदिरात जाऊन सेवा करा. जर ते जमलं नाही तर प्रत्यक्ष जाणं जर शक्य तुम्हाला झालंच नाही तर स्वामींच्या फोटोपुढे दररोज स्वामी समर्थ तारक मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल. आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे कोणता मंत्र तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा तारक मंत्र आपल्या स्वामींच्या फोटोपुढे बसून तुम्ही म्हटला तरीही चालेल. आता तिसरा उपाय काय तर 7 गुरुवारी काय करायचं, उपवास नाही करायचा तर त्या दिवशी 7 वेगवेगळ्या गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं. कारण आपल्या स्वामींना अन्नदान हे अतिशय प्रिय आहे. 7 गुरुवारी 7 वेगवेगळ्या गरजू लोकांना तुम्ही जेवण द्या किंवा त्यांच्या अन्नाची व्यवस्था करा. ही सेवा घर सुखासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. दुसरा उपाय काय आहे तर दररोज किंवा दर गुरुवारी तुम्हाला जमेल तसं स्वामी समर्थ चरित्र सार यापैकी काही पाने त्यातली मनोभावे वाचा. त्यातून तुम्हाला ऊर्जा, आशा आणि कृपा मिळते. आता एक खास उपाय आहे ईश्वरी नामलेखन. खूप जणांना आता हे मी जे उपाय सांगितले त्यातलं तुम्हाला एखादाही जमलाच नाही किंवा असतो प्रॉब्लेम, काही जणांना वेळ नाही भेटत, काही जणांना होतात प्रॉब्लेम. तर दुसरा उपाय काय आहे, त्याच्यावर पर्याय म्हणून काय आहे तर दररोज 10 ते 15 मिनटं तुम्ही देवासाठी 10 ते 15 मिनटं दररोजचे काढू शकता. जर तुम्हाला एवढं स्वप्न मोठं करायचं आहे, एक स्वप्नातलं घर घ्यायचं आहे तर देवासाठी 10-15 मिनटं तुम्ही दररोज काढलीच पाहिजेत. तर दररोज 10 ते 15 मिनटं एक वही घेऊन त्यात जय जय स्वामी समर्थ असं नाव लिहा आणि हे नाव लिहिणं म्हणजे स्वामींचं जप करणं असंही होतं आणि ही सेवा देखील घरप्राप्तीसाठी उपयोगी ठरते. तर बघा मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण एखादं स्वप्न बाळगतो, आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचं असतं. पण त्यासाठी फक्त देवावर श्रद्धा ठेवणं हा एकच पर्याय नाही आहे. तर तुमचीसुद्धा मेहनतीची साथ जर त्याला भेटली तर तुमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. म्हणून आपले स्वामी नेहमी म्हणतात की शुद्ध मनाने माझं नाव घेतलं, सेवा केली तर मी सर्व इच्छा पूर्ती करतो. आणि घर मिळणे ही एक व्यावहारिक गोष्ट नाही, ती एक आध्यात्मिक इच्छाही आहे. आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी जर तुम्ही स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवून सेवा केली तर स्वामी नक्कीच तुमचं घर साकार करतील. स्वतःचं घर हवं असेल तर प्रथम स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा, सेवा करा आणि मग पहा स्वामींचं कृपाछत्र तुमच्यावर कसं पसरते ते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
तर मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील, आणखी तुम्हाला व्हिडिओ काही हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा कळून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण बंद करूया. थँक्यू सो मच.